होय व काय ग? आवरण लवकर, आपल्या रक्षाबंधनच्या रेसिपी शूट करायची. अगं सकाळी तूच म्हणली होती ना गॅस संपला म्हणून, तुझ्या लक्षात नाही का? अहो मी रक्षाबंधनसाठी गॅस न पेटवता फक्त 5 मिनिटात मिठाई करणार आहे. बरं ठीक आहे, येतो थांब. आवरा लवकर चला. गॅस न पेटवता रक्षाबंधनसाठी मिठाई करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी साल काढलेली फुटाणे बारीक पीठ करून घ्यायचं आणि चाळणीनं आपल्याला गाळून घ्यायचे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 छोटी वाटी साखर, सुकं खोबऱ्याचा खीस, इलायची टाकून बारीक करून घ्यायचं आणि या चाळलेल्या पिठामध्ये टाकून द्यायचं आणि हाताने एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर यामध्ये थोडं थोडं दूध घालायचं, जास्त एकदम घालू नका. आणि याचा असा घट्टसर गोळा करून कोलपाटावर याचा रोल करून घ्यायचा आहे बघा. अशा प्रकारे केलेला रोल बटर पेपरवर ठेवायचा, वरून सुकं खिसलेलं खोबरं टाकायचं आणि याचा रोल करून घ्यायचा बघा अशा प्रकारे. आणि 10 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा. 10 मिनिटांनंतर हे बटर पेपर मधून रोल काढून घ्यायचा आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये बर्फी कट करून घ्यायची. तर मस्त अशी आपली रक्षाबंधन स्पेशल गॅस जराही न लावता फक्त 5 मिनिटात मिठाई तयार आहे. तुम्ही पण या रक्षाबंधनला तुमच्या लाडक्या भावासाठी अशा प्रकारची मिठाई नक्की करून बघा. खूप मस्त चवीला अप्रतिम लागते. तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.